जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यात 10,000 पोलिसांची भरती होणार आहे मित्रांनो. किती 10,000? याच्यात जागा वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो. ते कारण काय ते आपण लास्टमध्ये सांगणार आहोत. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर चला, फरवरीनंतर प्रक्रिया म्हणजे आता चालू आहे जानेवारी, फरवरीनंतर प्रक्रिया सुरू होणार आहे मित्रांनो. आणि डिसेंबर 2025पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची मागवली माहिती. जे की आतापर्यंत डिसेंबर 2025पर्यंत जे जागा रिक्त होणार आहे त्यांची माहिती मागितलेली आहे मित्रांनो. आणि ती माहिती आल्यानंतर फरवरीनंतर प्रक्रिया सुरू होणार आहे. राज्यात 8 ते 10,000 पोलिसांची भरती होण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती. फेब्रुवारीनंतर 8 ते 10,000 पोलिसांची भरती होणार असल्याची शक्यता आहे. गृह विभागाने रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवली आहे. सध्या रिक्त पदांची बिंदू नामावली तपासण्याचं काम सुरू आहे. ते शोधा आणि लागा तयारीला. यावेळेस आपलं काम व्हायलाच पाहिजे. फॉर्म असा टाका आणि असं प्रॅक्टिस करा की काम हे 100% व्हायलाच पाहिजे मित्रांनो. नाहीतर काय फायदा नाही आहे. भरती निघून जाती, आपण नंतर विचार करत बसतो यार मी 2 मार्काने राहिलो, माझं ग्राउंड गेलं आहे, माझी लेखी गेली आहे. त्याच्यासाठी आपल्याजवळ वेळ आहे मित्रांनो. आत्ताशी भरतीला सुरुवात झालेली आहे, पण तुम्ही तयारी अशी करा की समोरवाल्याला पण वाटायला पाहिजे हा कसा होता आणि याचे काम कसं काय झाले. कोणाच्या नजरेत येऊ नका, काय नाही. आपली लायब्ररी, आपले ग्राउंड, आपलं स्टडी मटेरियल, बस याच्यासोबतच प्रेम करायचं आहे आणि यांच्यासोबतच झोपायचं आहे, यांच्यासोबतच उठायचं आहे. जे की 10,000 15,000 ज्या जागा रिक्त असतील त्या जागांसाठी भरती होणार आहे मित्रांनो. ते आधीच मोठी घोषणा करत जागेत वाढ होण्याची शक्यता आहे मित्रांनो. तर तुम्ही तयारीला लागा मित्रांनो. जर तुमचे ग्राउंड कमी असेल तर ग्राउंडची प्रॅक्टिस करा. ह्या वेळेस व्हायलाच पाहिजे आपलं काम. धडाक्याने कामाला लागा आणि स्टडी पण करा मित्रांनो. तरच आपला फायदा होणार आहे. आपण दुसऱ्यांचं बघू नका, स्वतः मेहनत करा, तुम्हाला फळ नक्कीच भेटणार आहे. तर चला, आपला टॉपिक आहे पोलीस भरतीचा. तर थोडक्यात त्याची माहिती देतो. राज्यात त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे सोलापूरचं. राज्यात वाढती, इथं बघा हा पॉईंट आहे, राज्यात वाढती लोकसंख्या व गुन्ह्यांचे वाढलेले प्रमाण आणि उपलब्ध कमी कर्मचाऱ्यांच्या गुन्ह्यांच्या तपासाचे ओझे व तपासाला लागणारा विलंब. तर गुन्ह्यांचे प्रमाण जास्त झालेले मित्रांनो, ओझे हे पोलीस खात्यावर जास्त झालेले आहे. तर त्याच्यामुळं काम हे त्या स्पीडनं व्हायला पाहिजे, त्या स्पीडनं होत नाही. त्यासाठी त्यांना पोलीस भरतीची आणि आपल्यासारख्या जे नऊ तरुण मुलं आहे मुली आहेत त्यांच्यासाठी त्यांना ह्या भरती सामील करून घ्यायचं आहे मित्रांनो. आणि पोलीस खात्यात त्यांना बोलवून घ्यायचं, त्यासाठी भरती घेण्यात येणार आहे मित्रांनो. तर चला आहे त्यासाठी प्रशिक्षण व खास पथके विभागाच्या अप्पर महासंचालकांनी सर्व पोलीस आयुक्त व ग्रामीण, बघा सर्व पोलीस आयुक्त व ग्रामीण इथं दिलेलं बघा, ग्रामीणच्या पोलीस प्रमुखाकडून डिसेंबर 2025पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागितली आहे. तर ते 2025पर्यंत आहे मित्रांनो रिक्त होणार आहे. त्यांची माहिती आत्ताच मागवली आणि त्याची भरती ते रिक्त होण्याच्या पहिले भरून घ्यायचे आहे पदं मित्रांनो. की जे पोलीस खात्यावर ओझे किंवा काम जास्त आहे त्यासाठी ही भरती घेण्याचा विचार सरकारने घेतलेला आहे. आणि खूप आनंदाची बातमी मित्रांनो आपल्यासाठी. तर बेरोजगारी खूप वाढत चाललेली आहे आणि त्याच्यात पोलीस भरती करणारे आपले बंधू बहिणी खूप जास्त आहे. तर हे बघा, आजपासून मी तुम्हाला सांगतो पोलीस भरती येईल तेव्हा येईल, पण माझं एक मत आहे तर तुम्ही ते ऐकून घ्या. जर तुम्ही पोलीस भरती याच्या पहिले दिली असेल किंवा नाही दिली असेल असं विचार करू नका मी फर्स्ट अटेम्प्ट देतो आहे, मी फर्स्ट वेळेस देतो आहे, असं काही नाही. फर्स्ट वेळेसच आपलं काम व्हायला पाहिजे. जे फर्स्ट देत आहे आणि जे मागचे देत आहेत त्यांना त्यांचे काम झाले नाही आतापर्यंत. का झाले नाही मित्रांनो त्याचं त्यांनी तपास लावायचा आहे. तपास म्हणजे हे करायचं आहे की आपलं काम कुठं रखडलं आहे, आपलं ग्राउंडमध्ये गेलो आहे, लेखीमध्ये गेलो आहे, रिझन काय आहे त्याच्यासाठी तुम्ही ते भरून काढायचं आहे. आणि नवीन मुलं असेल तर त्यांनी असं तयारी करायची मित्रांनो की पहिल्याच प्रयत्नात आपलं काम व्हायला पाहिजे, काम व्हायलाच पाहिजे. त्यासाठी अशी तयारी करा 2-3 महिने पाहुणे रावळे मोबाईल GF हे जे असेल सगळं सोडून द्या. हे असतं मित्रांनो, कॉमन गोष्ट आहे म्हणून बोललो. तर फर्स्टवाले पण आणि ज्यांच्या आतापर्यंत रिझल्ट राहिलेला आहे मित्रांनो 2 मार्कांनी 5 मार्कांनी, तर का राहिला ते शोधा आणि लागा तयारीला. यावेळेस आपलं काम व्हायलाच पाहिजे. फॉर्म असा टाका आणि असं प्रॅक्टिस करा की काम हे 100% व्हायलाच पाहिजे मित्रांनो. नाहीतर काय फायदा नाही आहे. भरती निघून जाती, आपण नंतर विचार करत बसतो यार मी 2 मार्काने राहिलो, माझं ग्राउंड गेलं आहे, माझी लेखी गेली आहे. त्याच्यासाठी आपल्याजवळ वेळ आहे मित्रांनो. आत्ताशी भरतीला सुरुवात झालेली आहे, पण तुम्ही तयारी अशी करा की समोरवाल्याला पण वाटायला पाहिजे हा कसा होता आणि याचे काम कसं काय झाले. कोणाच्या नजरेत येऊ नका, काय नाही. आपली लायब्ररी, आपले ग्राउंड, आपलं स्टडी मटेरियल, बस याच्यासोबतच प्रेम करायचं आहे आणि यांच्यासोबतच झोपायचं आहे, यांच्यासोबतच उठायचं आहे.
मनात हेच की सकाळी मला 5ला ग्राउंडला जायचं आहे, मला 11पर्यंत स्टडी करायचं आहे. तुम्ही परफेक्ट करा, परफेक्ट व्हा, तरच आपलं काम होणार आहे. आपले आईवडील आपली वाट बघताय की माझा मुलगाचं काम मुलीचं काम होणार आहे वेळेस. त्यांच्या अपेक्षावर पाणी फिरू नका. तुम्ही जिथं बी असाल, ग्रामीणमध्ये असाल, सिटीमध्ये असाल, असं काही नाही ग्रामीणवाले काय होत नाही आहे, सगळं होत आहे. फक्त जिद्द पाहिजे. तुम्ही झाडाखाली अभ्यास करा तरी तुमचं काम होईल मित्रांनो. असं काही नाही लॅबच पाहिजे, रूमवर करा. लॅब असेल तर लॅबमध्ये करा, पण मनापासून करा. हे 3 महिने झोकून द्या स्वतःसाठी. नंतर आपले आनंदाचे दिवस चालू होतील. हे जे कष्टाचे मेहनतीचे दिवस आहे, तुम्ही आत्ताच घाम काढा 3 महिने, तर तुम्ही आनंदाचे जीवन जगू शकता. आपली फॅमिली, लग्न झाल्यानंतर मुलं बाळं सगळं व्यवस्थित होणार आहे मित्रांनो. तुम्ही म्हणशान हे काय सांगताय, हे पोलीस भरती तर काय सगळेच ॲड देत आहे की पोलीस भरती आली, सगळ्यांना माहीत झालं असेल. पण आपण काय करायचं आहे स्वतः ते तुम्ही ठरवा मित्रांनो. तर चला, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्राम लिंक आणि इंस्टा लिंक दिलेली आहे, तुम्ही दोन्ही जॉईन करून घ्या. तुमचा नक्कीच फायदा होईल. आपण टेलिग्रामवर इम्पॉर्टंट अपडेट देत असतो, इंस्टावर पण देत असतो. तुम्ही दोघं बघत असाल तर तुम्ही अपडेटसाठी आपलं MPSC ग्रुप चॅनल, पोलीस भरती ग्रुप चॅनल आहे, तुम्ही जॉईन करून घ्या मित्रांनो. तर बघा, नव्या पोलीस ठाण्यांचे प्रस्ताव पडूनच आहे. नवीन पोलीस ठाणे बनायचे, त्याचे प्रस्ताव पडूनच आहे आतापर्यंत. ते पण होणार आहे मित्रांनो. पोलीस स्टेशन, त्यासाठी पण मनुष्यबळ लागणार आहे. पोलीस भरती होणारच आहे. तर बघा, दरवर्षी सरासरी 10 ते 15% गुन्ह्यात वाढ होत आहे. गुन्हेगारी ही वाढत आहे. का वाढत आहे? बेरोजगारी वाढत आहे मित्रांनो. बेरोजगार वाढल्यामुळं नोकरी लागत नाही. नोकरी नाही लागली, तुम्ही सांगा बरं. खूप मुलं असं असतात कंटाळलेले असतात लाईफनं, तर ते गुन्हेगारीकडं जातात. सगळ्यात मोठं रिझन आहे बेरोजगारी. त्याच्यामुळं गुन्हेगारी वाढते मित्रांनो. तर आपण त्या गुन्हेगारीत जायचं का पोलीस व्हायचं, तुम्ही ठरवा. जर तुम्हाला पोलीस व्हायचं असेल तर तुम्ही आजच तयारी लागा. तुमचं काम 100% होणार मित्रांनो. फरवरीच्या नंतर होणार आहे. तर तुमच्याकडं 4 ते 5 महिने मित्रांनो. 4 ते 5 महिने खूप आहे. तुम्ही पहिले एक्झाम दिली असेल, ग्राउंड दिली असेल, तर तुम्हाला काहीच करायची गरज नाही. तुम्ही परफेक्ट बनवा. आपली चुकी झालेली आहे, 2 मार्कांनी गेलो किंवा 10 मार्कांनी गेलो आहे, मला असं बनवायचं आहे, लोक गेले खड्ड्यात. आपण फक्त स्वतःवर फोकस करा. स्वतःमध्ये काय कमी आहे तुम्ही शोधून काढा मित्रांनो. वर्दी ही आपली होणारच मित्रांनो. तर चला, पोलिसांची मनुष्यबळ अपुरे पडत आहेत बघा. त्याच्यानंतर असे खूप सारे रिझन आहे. हे मी आपल्या टेलिग्राम लिंकवर टाकलेलं आहे, तुम्ही तिथं वाचून घ्या. कारण खूप लांब व्हिडिओ बनवायचा नाही आपल्याला. फक्त माझं म्हणणं हे का जागा येत राहतील. फक्त आपली मेहनत, आपलं रंग दाखवून द्यायचं आहे की मी अशी जिद्द धरा की मी होणारच, ह्यावेळेस मला व्हायचंच पोलीस, तरच आपण होऊ शकतो. निगेटिव्ह पॉईंट मनात ठेवू नका. माझं ग्राउंड येत नाही, माझी लेखी येत नाही, मी कसं करू. तुमचं सगळं येतं. आपण नाही करू शकत तर कोणीच करू शकत नाही. लक्षात ठेवा मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. जय महाराष्ट्र, जय पोलीस फोर्स. थँक्यू मित्रांनो.